प्रश्न 21. सत्यशोधक समाज स्थापनेमागील मुख्य हेतू काय होता? ए. ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणे. बी. समाजातील अंधश्रद्धा वाढवणे. सी. धर्म आणि जातीच्या नावावर होणारे भेद कमी करणे. डी. केवळ ब्राह्मणांसाठी शिक्षण देणे. उत्तर आहे सी. धर्म आणि जातीच्या नावावर होणारा भेद कमी करणे. प्रश्न नंबर 22. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? ए. गोविंदराव फुले. बी. रामचंद्र फुले. सी. विश्वनाथ फुले. डी. गंगाधर फुले. उत्तर आहे ए. गोविंदराव फुले. प्रश्न क्रमांक 23. महात्मा फुले यांच्या विचारांवर पुढे कोणत्या महापुरुषांचा प्रभाव पडला? ए. महात्मा गांधी. बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सी. सुभाषचंद्र बोस. डी. जवाहरलाल नेहरू. उत्तर आहे बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 24. महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य कोणते मानले? ए. सत्यशोधक समाज. बी. गुलामगिरी पुस्तक. सी. मुलींची पहिली शाळा. डी. शेतकऱ्यांचा असूड. उत्तर आहे सी. मुलींची पहिली शाळा. प्रश्न क्रमांक 25. महात्मा फुले यांनी कोणत्या संस्थेसह अस्पृश्य मुलांसाठी वसतिगृह सुरू केले? ए. सत्यशोधक समाज. बी. भारतीय शिक्षण मंडळ. सी. समाजसेवा संघ. डी. राष्ट्रसेवा दल. उत्तर आहे ए. सत्यशोधक समाज. प्रश्न 26. महात्मा फुले यांच्या काळात ब्राह्मणोत्तर समाजाला काय म्हणत? ए. शूद्र अतिशूद्र. बी. साधू. सी. अच्युत. डी. सेवक. उत्तर आहे ए. शूद्र अतिशूद्र. प्रश्न क्रमांक 27. महात्मा फुले यांनी कोणत्या भाषेत आपली पुस्तके लिहिली? ए. इंग्रजी. बी. हिंदी. सी. मराठी. डी. संस्कृत. उत्तर आहे सी. मराठी. प्रश्न क्रमांक 28. महात्मा फुले यांना कोणत्या चळवळीचे जनक मानले जाते? ए. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ. बी. सामाजिक समता चळवळ. सी. औद्योगिक क्रांती. डी. शैक्षणिक क्रांती. उत्तर आहे बी. सामाजिक समता चळवळ. प्रश्न क्रमांक 29. सत्यशोधक समाजाने कोणते विधी नाकारले? ए. ब्राह्मणांच्या हस्ते होणारे विवाह व उपनयन. बी. शिक्षण घेणे. सी. व्यवसाय करणे. डी. शेती करणे. ऑप्शन नंबर ए. ब्राह्मणांच्या हस्ते होणारे विवाह व उपनयन. प्रश्न क्रमांक 30. महात्मा फुले यांची समाधी कोठे आहे? ए. पुणे. बी. मुंबई. सी. नाशिक.
डी. सातारा. उत्तर आहे ए. पुणे. प्रश्न क्रमांक 31. महात्मा फुले यांनी विधवांसाठी कोणती सोय केली? ए. त्यांच्या शिक्षणाची. बी. त्यांच्या पुनर्विवाह. सी. त्यांना रोजगार. डी. वरील सर्व. उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 32. महात्मा फुले यांनी अस्पृश्य मुलांसाठी काय सुरू केले? ए. रात्रशाळा. बी. वसतिगृह. सी. मोफत भोजन. डी. त्यांना गावाबाहेर ठेवले. उत्तर आहे बी. वसतिगृह. प्रश्न क्रमांक 33. महात्मा फुले यांनी कोणत्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणली? ए. शेती. बी. शिक्षण. सी. समता. डी. वरील सर्व. उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 34. सावित्रीबाई फुले शाळेत जाताना काय सहन करावे लागे? ए. त्यांच्यावर दगडफेक होत असे. बी. त्यांना शिव्या दिल्या जात. सी. त्यांच्यावर शेण आणि माती फेकली जात. डी. वरील सर्व. ऑप्शन नंबर डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 35. महात्मा फुले यांची सामाजिक सुधारणांची दृष्टी कोणत्या तत्वावर आधारित होती? ए. समता, बंधुता, शिक्षण. बी. केवळ धर्मावर. सी. केवळ व्यवसायावर. डी. केवळ राजकारणावर. उत्तर आहे ए. समता, बंधुता, शिक्षण. प्रश्न क्रमांक 36. महात्मा फुले यांनी कोणासाठी प्रथम शाळा उघडली? ए. गरीब मुले. बी. अस्पृश्य मुले. सी. मुली. डी. ब्राह्मण मुली. ऑप्शन नंबर सी. मुली. प्रश्न क्रमांक 37. महात्मा फुले यांनी कोणती नवी विवाह पद्धती रुजवली? ए. सत्यशोधक विवाह. बी. शास्त्रोक्त विवाह. सी. विधिहीन विवाह. 4. आर्य समाज विवाह. ऑप्शन नंबर ए. सत्यशोधक विवाह. प्रश्न क्रमांक 38. महात्मा फुले यांच्या मते समाजाला सुधारण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची? ए. शिक्षण. बी. पैसा. सी. सत्ता. डी. धर्म. उत्तर आहे ए. शिक्षण. प्रश्न क्रमांक 39. महात्मा फुले यांचा संघर्ष प्रामुख्याने कोणाच्या विरोधात होता? ए. ब्रिटिश सरकार. बी. ब्राह्मणशाही आणि जातीभेद. सी. शेतकरी वर्ग. डी. व्यापाऱ्यांविरुद्ध. उत्तर आहे बी. ब्राह्मणशाही आणि जातीभेद. प्रश्न क्रमांक 40. महात्मा फुले यांनी लिहिलेले गुलामगिरी हे पुस्तक कुणाला अर्पण केले? ए. सावित्रीबाई फुले.
बी. अमेरिकेतील गुलाम मुक्त करणाऱ्यांना, सी. सत्यशोधक समाजाला, डी. भारतीयांना. उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. अमेरिकेतील गुलाम मुक्त करणाऱ्यांना.